नमस्कार मंडळी, आपल्या सिडनिका व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण निघाले थोडीशी शॉपिंग करायला. आजचा आपला प्लॅन आहे डीमार्टमध्ये जायचा. घरात काही सामान घ्यायचं होतं म्हणून म्हटलं चला आजचा शॉपिंगचा व्लॉग करूया. आपण आता डीमार्टच्या दिशेने निघालो आहोत. बाहेरचं वातावरण बघितलं की प्रवास करताना एक वेगळीच मजा येते. रस्त्यावरची ही लगबग, आजूबाजूचे दुकानं, गाड्यांची ये-जा, सगळं कॅमेऱ्यात कसं शूट होत चाललंय. खरं सांगायचं तर आपण एखाद्या कामासाठी बाहेर पडतो ना, तेव्हा ना त्या कामापेक्षा बाहेर पडायची आणि फिरायची मज्जा जास्त असते. आता आपण डीमार्टमध्ये जाऊन घरासाठी रोज लागणारं किराणा सामान, काही घरगुती वस्तू, गरजेच्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत. काय काय घेतो आणि किती शॉपिंग होते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. तर मंडळी, आजचा हा छोटा प्रवास इथून सुरू झाला आहे. आता पुढचा भाग थेट डीमार्टमध्येच पाहूया. आपण आता डीमार्टच्या बाहेर पोहोचलो आहोत. इथे नेहमीप्रमाणे खूप गर्दी दिसते. चला आता आत जाऊन आजची शॉपिंग सुरू करूया. समोर तुम्ही डीमार्टचं मुख्य प्रवेशद्वार पाहू शकता. पार्किंग ही पूर्ण भरलेली आहे, म्हणजे आज खूप लोक शॉपिंगसाठी आले आहे. चला आता वेळ न घालवता पटपट शॉपिंगला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ते. एकदा का डीमार्टमध्ये आलं की असं वाटतं काय घेऊ आणि काय नाही. तुम्हाला पण असंच होत असेल ना? यांना मी ट्रॉली घेऊन फिरायचं काम लावले आणि माझं बघणं चालू आहे की काय काय घ्यायचं आहे ते. घरातल्या ज्या पण उपयोगी वस्तू आहेत ते सर्व एकाच ठिकाणी भेटतात, त्यामुळं डीमार्टमध्ये शॉपिंग करणं जरा बरं पडतं. आम्ही दोघं पण मॅगी लवर नाहीत. कधी तर असं मन झालं, कधी तर असं बनवता येईल. इथे मसाल्याच्या सेक्शनमध्ये काही मसाले घेतले. आता आपण तांदळाच्या सेक्शनमध्ये आलो आहोत. येथे वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या किमती उपलब्ध आहेत. आम्ही नेहमी वापरतो तोच तांदूळ आज घेत आहोत. तुम्ही कोणता तांदूळ वापरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. यांना बघून तुम्हाला पण वाटत असेल माझ्यापेक्षा जास्त, तर यांनाच शॉपिंग करायची खूप घाई चालली आणि आवडतं सुद्धा. बघा कसं घेणं चाललंय पटापट. गहू असेल, तांदूळ असेल किंवा कोणतेही धान्य असतील तर त्यासाठी ह्या बॅग्स इथे ठेवलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर बॅग्स स्ट्रॉंग आहेत आणि त्यामध्ये आपण व्यवस्थित कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. एक सेकंदाचा ब्रेक आणि शॉपिंगला नंतर लगेचच सुरुवात. खरं सांगायचं तर घरची शॉपिंग म्हटलं की एक किंवा दोन वस्तू घेण्यासाठी बाहेर पडतो आपण आणि तिथे गेल्यावर अजून काहीतरी या वस्तू आठवतात. हे पण घेऊया ते पण घेऊया करता करता बॅग कधी भरते हे कळत सुद्धा नाही. पण आज आपण थोडं नियोजन करूनच शॉपिंग करणार आहोत. जे खरंच गरजेचं आहे तेच घ्यायचं असं ठरवलंय, कारण आजकाल प्रत्येक गोष्ट घेताना विचार करावा लागतो. गरजेच्या वस्तू आधी आणि बाकीच्या नंतर. साहजिकच आहेत. एवढ्या सुंदर सुंदर वस्तू आपल्या डोळ्यासमोर असल्यावर त्या बघितल्याशिवाय आपल्याला चांगलं वाटत नाही. त्या वस्तू घ्यायच्या असो किंवा नसो, बघण्यातच आपल्याला खुशी होते. येथे पनीरमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. दरवेळेस तर वेगवेगळ्याच पनीरचे पॅकेट आणत असतात. तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता कोणता पनीर घेतला पाहिजे. घ्यायच्या वस्तू नसतील तरीही बघायचं आणि नेक्स्ट टाईम कोणत्या वस्तू घेता येतील ते सगळं आत्ताच चूज करून जायच्या. तसं तर मला क्लिप्स आणि हेअरबँड्स खूप आवडतात. तेच मी बघत होते.
म्हणजे कोणते कोणते डिझाईन आणि व्हरायटीजमध्ये आहेत ते. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर क्लिप्स आहेत, हे क्लेचर्स आहेत. कलर पण एकदम सुंदर आहेत आणि डिझाईन पण छान आहेत, एकदम नवीन डिझाईन आहेत काहीतरी. इथे मी हा स्टिकवाला मिरर चेक करत होते, पण नंतर वाटलं की व्यवस्थित स्टिक होईल का आणि दिसेल का, त्यामुळं ह्याला ठेवून दिलं साईडला. घरासाठी सामान घेताना अशी शॉपिंग जरी साधी वाटली ना, तरी यामध्ये बराच वेळ जातो. आणि मंडळी, तुम्हालाही डीमार्टमध्ये शॉपिंग करायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही डीमार्टमध्ये गेल्यावर सर्वात आधी कोणती वस्तू घेता हेही सांगा. आजची ही आमची शॉपिंग तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे असे रोजचे आयुष्यातले साधे सोपे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर सिडनिका व्लॉग्सला आता आपली शॉपिंग पूर्ण झाली आहे. बिलिंग करून बाहेर पडलो आहे. तुम्ही आता बघू शकता घराकडे निघालो आहोत. घरी गेल्यानंतर आपण काय काय खरेदी केलो आहोत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. घरी जाते वेळेस पण वातावरण किती सुंदर झालं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपण घरी येऊन बसलो आहोत आणि पुढे तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता काय काय पण आणलं आहे ते. एक चोकोसचे 2 पॅकेट काहीतरी घेतले आहेत आणि आपल्याला लागतंच ऑइल. आणि हे माझ्यासाठी बिस्किट्स आहेत, मला हे बिस्किट आवडतात. आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे 2 एक पिंक साल्टचं पॅकेट पण घेतलं आहे. जशी माझी शॉपिंग करायची एक्साइटमेंट होती तशीच हे काढून आणखी एकदा बघायची पण एक्साइटमेंट तशीच होती. तुम्ही बघू शकता हे काही साबण आहेत आणि हे हुक्स पण घेतले आहेत मी. एकदाच असं घेऊन आलं ना तर बरं पडतं, सारखं सारखं आणायला जावं नाही लागत. हे 2 प्रकारचे तांदूळ घेतले आहेत आपण आणि दोघंच असल्यामुळं जास्त काही लागत नाही, त्यामुळे थोडं थोडंच घेऊन आलो आहोत. याच्यामध्ये गहू आहेत थोडे, जसं लागेल तसं आणत असतो आम्ही. हे पनीर आहे, पनीरचं 1 पॅकेट. आणि आज आपण रात्री पनीरचीच भाजी बनवणार आहोत. यामध्ये साखर आहे. यामध्ये आपण डाळ घेऊन आलो आहोत, तूर डाळ. हा दुसऱ्या प्रकारचा तांदूळ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीमार्टमध्ये काय काय घेतलं आणि घरी आल्यानंतर आपण हे सर्व तुम्हाला दाखवलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.